हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड थ्रू जे काही फार्मसिस्टच्या अपकमिंग वॅकन्सीची एक्झाम आहे. तर मित्रांनो, त्याच्या रिलेटेडची सर्व इन्फॉर्मेशन आलेली आहे. एक्झाम डेट रिलेटेड माहिती अपडेट आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे अपडेट येतात, त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे DHS ची अपकमिंग गव्हर्नमेंटची वॅकन्सी येत आहे, तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आर.डी. फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच पण घेण्यात येत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला जर जॉईन करायचं असेल, या बॅचला इनरोल करायचं असेल, तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे, या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये प्रायव्हेट सेक्टर मध्ये आपलं करिअर करायचं असेल, तर फार्मा कोव्हिजिलन्सचा सर्टिफिकेशन कोर्स पण आपल्या आर.डी. फार्मा थ्रू प्रोव्हाइड केला जातो. त्याच्यामध्ये एनरोल करायचं असेल किंवा DHS ची बॅच फार्मसीची जॉईन करायचं असेल, तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे रेल्वेची मित्रांनो फार्मासिस्टची वॅकन्सी आहे. याच्यामध्ये ज्या स्टुडंटने फॉर्म फिल केला होता CEN 03/2025 म्हणजे 2025 मध्ये जे रेल्वेच्या वॅकन्सीज होत्या, त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टुडंटने फॉर्म भरलेलं होतं. तर पॅरामेडिकल कॅटेगरीमध्ये आपलं फार्मसीची वॅकन्सी येते. तर अशा सर्व स्टुडंटची जी एक्झाम असणार आहे मित्रांनो, तर ती एक्झाम आता डेट फिक्स झालेली आहे. तर तुमची जी एक्झाम असणार आहे ती 10 मार्च 2026 ला होणार आहे किंवा 10 ते 12 म्हणजे या 3 दिवशी एक्झाम ठेवण्यात आलेली आहे. 10 मार्च, 11 मार्च आणि 12 मार्च. तर मित्रांनो, या 10, 11 आणि 12 या एका डेट पैकी आपली फार्मसिस्टची एक्झाम याच्यामध्ये असणार आहे. तर मित्रांनो, जे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड थ्रू तुम्ही फॉर्म भरलेला असेल, रेल्वेचा हा फॉर्म तुम्ही भरलेला असेल, रेल्वेची मित्रांनो आता इयर वाईज वॅकन्सी येते. 24, 25, 26 अशा वॅकन्सीज येतात. तर ज्या स्टुडंटने 25 चा फॉर्म भरलेला होता, तर अशा सर्व स्टुडंटची एक्झाम जे मित्रांनो 10 मार्च, 11 मार्च किंवा 12 मार्चला मित्रांनो तुमची एक्झाम होणार आहे. तर या डेट पैकी एका डेटला आपली एक्झाम होईल. तर आतापासूनच मित्रांनो तुम्ही स्टडी पण त्या पद्धतीने करा. आज जर बघितलं तर तुमच्याकडे 2 महिने 2 मंथचा टाइम असणार आहे. आणि मित्रांनो, रेल्वेमध्ये जे फार्मसिस्टचा जॉब आहे तो खूप बेटर आहे, सॅलरी खूप चांगली आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल, तर रेल्वेमध्ये खूप चांगली अपॉर्च्युनिटी फार्मसिस्टसाठी असते. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत स्टडी करत आलात, DMARचा स्टडी केला असेल किंवा बाकी कुठल्या पण तुम्ही एक्झामचं फार्मसीचं स्टडी करत असताल, तर रेल्वेमध्ये पण 100% तुम्ही स्टडी केला पाहिजे. तुम्ही जेवढ्या कॅपॅसिटीने स्टडी करू शकता तेवढी सर्व कॅपॅसिटी लावा. आणि मित्रांनो, ही जी अपकमिंग एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस नक्की भेटेल. तर त्यासाठी मित्रांनो, आता तुम्हाला टाइम समजलेला आहे, 2 मंथ आहे तुमच्याकडे. तर मित्रांनो, जे काही रिव्हिजन आहे ते व्यवस्थित पद्धतीने कव्हर करा. आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अजून दिल्यात. हा जो PDF असणार आहे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देऊ. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे बाकी इंस्ट्रक्शन पण दिलेत की कॅन्डिडेटने कशा पद्धतीने त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करणार. तर कॉल लेटर जे आहे ना, ते 4 दिवसा येईल. 4 दिवसाच्या अगोदर येईल, म्हणजे एक्झाम डेटच्या आधी 4 दिवसामध्ये तुमचं जे हॉल तिकीट असणार आहे ते तुमच्याकडे येणार आहे. आणि बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्यात. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या काही फार्मसिस्टच्या एक्झाम रिलेटेड अपडेट असतील, वॅकन्सी रिलेटेड अपडेट असतील, त्या सर्व वॅकन्सी तुम्हाला आर.डी. फार्मा चॅनलवरती भेटत असतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि DHS ची बॅच जॉईन करायची असेल किंवा आपली PV ची बॅच जॉईन करायची असेल, तर डिस्क्रिप्शन मध्ये जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज नक्की करा. थँक्यू ऑल.